हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता डिलिव्हरी तर झाले, पण डिलिव्हरी झाल्यानंतर चरबी किंवा जे पोट राहतं किंवा जो वात्या असतो तो कमी कसा करायचा, तर हे कोणालाच माहीत नसतं. आणि माहीत असतं बऱ्यापैकी सगळ्यांना, पण ते एकच माहीत असतं, ते म्हणजे बेल्ट. बेल्ट लावून आपण सगळेजण की नाही, फक्त एकच माहीत असतं की बेल्ट लावायचा आणि बेल्ट लावल्यानंतर माझं पोट कमी येणार. पण सी सेक्शन नंतर आपण बेल्ट लावू शकत नाही, कारण की बेल्ट तर एकदम टाईट असतो आणि टाईट असल्यामुळं बेल्ट लावला की आपल्या टाक्यांना तो ताण बसतो आणि ताण बसल्यानंतर आपले टाके दुखायला लागतात. तर नॉर्मल डिलिव्हरीला आपण बेल्ट लावू शकतो, पण सी सेक्शनला बेल्ट लावू शकत नाही. तर माझंसुद्धा तसं झाले, सी सेक्शन झाले, त्यामुळे मी बेल्ट लावू शकत नव्हते. तर मी कसं घरगुती उपायांनी माझं पोट अगदी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. तर म्हणलं तुमच्यासोबतही तो प्रयत्न शेअर करावा असं माझी इच्छा वाटली, तर म्हणलं चला तर व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया. तर माझं सी सेक्शन झालेलं आहे आणि सी सेक्शन झाल्यामुळं की नाही मला बेल्ट लावता येत नाही. तर मग मी काय केलं, म्हणजे माझ्या आजीनं आणि माझ्या मम्मीनं काय केलं, जे नऊवारी साड्या असतात, म्हातारी बायकांच्या ज्या नऊवारी साड्या असतात ना, त्या साड्यांपासून की नाही बेल्ट तयार केला. आता तो बेल्ट कसा तयार केला, तर जे कापड राहिलेलं असतं की नाही, म्हणजे जी आपली साडी उभी असते की नाही, तर तीच फोल्ड मारली. फोल्ड मारून त्याला टिप मारून घेतली आणि पूर्ण टिप मारली. जेवढा मला मोठा बेल्ट हवा आहे तेवढा मोठा बेल्ट करून घेतला आणि त्याचा बेल्ट टाईप करून घेतला तो, म्हणजे जेणेकरून मध्ये मध्ये टिप मारून घेतली. सेंटरला टिपा मारून घेतल्या. आता हे टिपा तुम्ही बघू शकता, टिपा मारलेल्या आहेत त्या. तर ठीक आहे, असा तो बेल्ट करून घेतलेला आहे. आणि तो बेल्ट केला आहे, पण तो बांधायचा कसा हाही मोठा प्रश्न आहे. कारण की कसाही ओबडधोबड आपण बांधू शकत नाही, कारण की किती जरी झालं तरी ऑपरेशन झालेलं असतं, त्यामुळं जास्त टाईटही बांधू शकत नाही आणि जास्त लूजही बांधू शकत नाही. तर बांधण्याची सुद्धा एक पद्धत असते आणि ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर काही पॉईंट्स पण आहेत, काही ट्रिक्स पण आहेत आणि काही आपण ज्या टिप्स आहेत ना त्यासुद्धा आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत, कारण त्या फॉलो केल्याशिवाय आपले जे चरबी किंवा जे पोट आहे, वात्या आहे, तो कमी होणार नाही. फक्त पोटाला बांधूनच आपलं पोट कमी होणार नाही आहे. तर त्याच्यासाठी की नाही आपल्याला जास्त काही टिप्स आहेत, अगदी छोटे छोटे टिप्सची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे सकाळी उठल्या की नाही, जे आपण उठल्यानंतर गरम नॉर्मल पाणी आपण प्यायचं आहे. म्हणजे नॉर्मल पाणी पिल्यानंतर की नाही आपल्याला जी पोटाची जी चरबी आहे की नाही ती कमी व्हायला तयार होते आणि आपलं पोट थोडं का होईना तरी आत गेलेलं दिसतंय. मग आपण नॉर्मल पाणी प्यायला चालू करायचे, ते म्हणजे गरम पाणी. थंड आणि गरम पिण्यासारखं जे पाणी झालेलं असतं ना, गरम पाणी केलेलं असतं, ते प्यायचं आहे. आणि ते पिल्यानंतर ना आपल्याला पोट कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आणि ना जास्तीत जास्त दिवसभरात सुद्धा तुम्ही जास्त पाणी प्यायचं आहे. तर नंबर 2 असा आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण बाहेरचं जे जेवण जेवणार आहोत की नाही, तर ते पहिल्यांदा आपल्याला टाळायचं आहे. बाहेर गेल्यानंतर आपण काहीही खातो, फास्ट फूड खातो किंवा आणि इकडे तिकडे काही पण खात असतो, पण ते फूड आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे. जोपर्यंत आपलं बाळ ब्रेस्ट फीड करते तोपर्यंत ते आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे. आणि ना जे आपलं घरातलं साधं असतं जेवण किंवा जे गरम गरम असतं, ताजंतवानं केलेलं असतं ना, तर ते जेवण आपल्याला करायचं आहे. आता बाहेर गेलो, बाहेरचं खाल्लं तर ते कधी केलेलं असतं आपल्याला माहीत नाही, पण घरातलं जेवण हे ताजंच असतं. आणि आता बाहेरचं जर खाल्लं फास्ट फूड तर ते आपल्याला चरबी वाढवण्याचंच काम करत असतं. मग घरातलं ताजंतवानं जेवण खाल्लं तर ते आपल्याला मेंटेन ठेवण्याचं काम करत असतं. तर त्यामुळे की नाही आपण ते बाहेरचं जेवण आहे ते टाळायचं आहे. बाहेरचं जेवढं फास्ट फूड आपण खातो की नाही ते सगळं बंद करायचं आहे आणि घरातलं ताजं जेवण खायचं आहे. नंबर 3 वर आहे, तर सगळ्यात जास्त आपण ब्रेस्ट फीड करायचं आहे. तर नंबर 4 आहे, आता सगळेजण म्हणतात की व्यायाम करा, डिलिव्हरीनंतर व्यायाम करा, म्हणजे तुमचं वजन कमी होईल, म्हणजे तुमची पोटाची चरबी कमी होईल, वात्या आत जाईल. पण व्यायाम करायचा कधी हा आपल्याला प्रश्न पडतो. बऱ्याच जणींचा हा क्वेश्चन असतो की व्यायाम करायचा कधी. तर मी डॉक्टरांना विचारलेलं होतं की ज्यावेळेस माझं सी सेक्शन झालं त्यावेळेस मी त्यांना विचारलेलं होतं
की मी बेल्ट लावू शकते का, किंवा आणि सुती कापड वगैरे असं काही मी लावू शकते का. तर ते बोलले की हो तू बेल्ट लावू शकतेस, किंवा तुला दुसरा आणि काही जर लावायचं असेल म्हणजे सुती कापड वगैरे गुंडाळून लावायचं असेल तर ते सुद्धा तू करू शकतेस. पण म्हणजे मला हा क्वेश्चन पडला की बेल्ट जर लावला तर बेल्ट लावलं तर मला ते बसताना उठताना मला त्रास होणार आहे पूर्ण, आणि त्यात आणि ऑपरेशन झालेलं असतं त्यामुळे बसता उठता आपल्याला खूप जास्त त्रास होतो. मग मी बेल्ट वापरणं टाळून दिलं. तर मी काय वापरलं, सुती कापड. सुती कापडाने तर मला जास्त जास्त असा आरामदायी भेटला, आणि उठताना बसताना मला काहीही प्रॉब्लेम आला नाही. आपण जेवायला जरी बसलो तरी आपल्याला वागताना असं थोडं का होईना आपल्याला ताण पडणार होता. तर मला कमरेला आणि पोटाला सुद्धा छान आधार भेटला सुती कापडाने. याचा व्यायाम कधीपासून स्टार्ट करायचा, तर व्यायाम ना 2.5 महिने ते 3 महिन्यानंतर तुम्ही व्यायाम स्टार्ट करू शकता, कारण की त्याच्या अगोदर तुम्ही करू शकत नाही. कारण किती जरी झालं तर ऑपरेशन झालेलं असतं, त्यामुळे तुम्ही जास्त असा हालचाल वगैरे करू शकत नाही. थोडकीच हालचाल तुम्ही करू शकता, ते म्हणजे रूमच्या रूममध्येच तुम्ही चालणं उठणं बसणं एवढंच करू शकता, आणि थोडंसं फार वॉकिंग तुम्ही करू शकता, पण जास्त असा तुम्ही व्यायाम नाही करू शकत. तर जर तुम्हाला असा व्यायाम करायचा असेल तर 2.5 ते 3 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तो व्यायाम करू शकता. सी सेक्शन झाल्यानंतर पोट कसं कमी करायचं हे मी तुम्हाला टिप्स सांगितले आहेत, आणि त्या तुम्ही फॉलो करून बघा. नक्कीच तुम्हाला पोट कमी होण्यासाठी मदत होईल, आणि तुमचा जो वात्या आहे तो आत जाण्यासाठी मदत होणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा बेल्ट जो आहे तो आपण घरी तयार केलेला आहे सुती कापडाचा. तर हा बांधायचा कसा, ह्याचा वापर कसा करायचा, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. ह्या प्रकारे जॉईन करून घेतलेला आहे. म्हणजे ही साडी ना बाळाच्या बावतीसाठी कट केलेली होती, तर त्याचीच आयडिया करून हे सगळं असं जॉईन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर घरात अगदी साधी आणि सरळ सोप्या पद्धतीने ना आपण हे करू शकतो. डिलिव्हरी नंतरचे आपले राहिलेला जो वात्या आहे किंवा पोट आहे ते आपण कमी करण्यासाठी नाही घरगुती उपाय करू शकतो. आता पोटाला बांधायचं कसं, ही जी सुती साडी आहे ती पोटाला कशी बांधायची ती मी तुम्हाला सांगणार आहे. एवढी साईज आपण धरून चालायची आपल्या कोपऱ्यापर्यंत ना, एवढी साईज आपण सोडून द्यायची पुढं, आणि ती बरोबर ना आता ही बाजू ना बरोबर अशी धरायची. आता पहिल्यांदा जर तुम्ही बांधत असाल ना तर तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटणार आहे, आणि अवघड वाटल्यानंतर ना हे असं धरायचं इथं. तर ही जे पाठीमागचा जो आहे ना साईड तो असा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं हवं पाहिजे तेवढं हवं तुम्ही करू शकता. हे असं इथं मी घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून मला इथं गाठ मारता येईल किंवा सैल सोडता येईल असं मला थोडंसं मी इथं करून ठेवलं. तुम्हाला जेवढं हवं पाहिजे तेवढं तुम्ही हवं करू शकता, जेवढं तुम्हाला सैल हवं तेवढं तुम्ही करू शकता. तर आता इथंपर्यंत घेतल्यानंतर ही बाजू अशी खाली घ्यायची, परत ही पोटावर अशी पूर्ण पसरवायची, आणि जेवढं तुम्हाला टाईट हवा आहे ना तेवढं तुम्ही टाईट करू शकता. आता हे पूर्ण असा हा राऊंड घ्यायचा. तर बघू शकताय साडी माझी इथे संपलेली आहे, आणि हे जे आहे ना हे गाठ मारण्यासाठी आपण इथं ठेवलेलं आहे. तर तो पाठीमागून आलेला भाग आणि ही पहिला आपण सोडलेली जी थोडीशी थोडंसं जे कापड होतं की नाही त्या हिनं आपण गाठ मारून घेणार आहोत. आता ही मी अशी गाठ मारलेली आहे, आणि मला जेवढं हवं आहे तेवढं मी सैल केलंय, जेवढं फिट हवं आहे तेवढं मी फिट करू शकते. बघा किती छान घरगुती उपाय आहे, किती छान पैकी हे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पोट कमी करू शकता. तर तुमच्या घरात जर सुती साडी नसेल तर तुम्ही मम्मीच्या साडीने सुद्धा तुम्ही असं तयार करू शकता. तर टीप मारून
डबल फोल्ड करून तुम्ही टिप मारू शकता आणि टिप मारल्यानंतर ना मग तुम्ही असं राऊंड करू शकता. तर मी सुद्धा असंच करून माझं जे वाथ्या म्हणा किंवा डिलिव्हरी नंतर जे पोट राहिलेलं होतं ना तर ते सुद्धा मी ह्याने कमी केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितलाच. आता व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला किती छान वाटतंय बघा. कारण की नाही एवढ्या साधा सिंपल घरगुती उपाय असताना आपण बेल्ट मागत बसतो आणि बेल्ट जास्त ताणून बसतो, म्हणजे असा आवून बसल्यानंतर आपल्याला काहीही हालचाल करता येत नाही आणि हालचाल करताना आपल्याला असं टाईट असं वाटत असतं. त्यामुळे ना आपल्याला बेल्ट हा यूजफुल ठरत नाही. सी सेक्शन झाल्यानंतर तर तुम्ही सुती कापडाचा वापर करू शकता. सुती कापडाचाच बेल्ट आपण का उपयोगी करायचा, तर मी ह्याला बेल्ट म्हणते तर तुम्ही समजून घ्या. सुती कापडच का उपयोगी करायचं, तर कापड अगदी मऊ असतं. आपल्याला एखादी दुसरं जर कापड आपल्या शरीराला लावलं तर ते आपल्याला टोचतं किंवा इकडं तिकडं टाईट वगैरे झालं तर ते आपल्याला नको होतं. तर आपण कॉटनचे जे कपडे घालतो तर ते कॉटनचे कपडे अगदी मऊसूत असतात, आपल्या शरीराला कम्फर्टेबल असतात. म्हणजे आपल्या पोटाला कम्फर्टेबल असं हे कापड आहे आणि कम्फर्टेबल तुम्ही यूजसुद्धा करू शकता, कम्फर्टेबल तुम्ही त्याच्यात राहू शकता, असं त्याचं महत्त्व आहे. म्हणूनच सुती कापडाचा उपयोग एकदम मस्त आहे. तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. बेल्ट आपण हा सुती कापडाची जी साडी आहे तर ती आपण कधीपासून वापरायची, सी सेक्शन झाल्यानंतर आपण कधीपासून वापरायची, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता सी सेक्शन झालंय त्याच्यानंतर तुम्ही वापरू शकता. तुमचे जेव्हा टाके काढतात, आता माझे पर्सनली म्हणजे मी माझा पर्सनली अनुभव सांगते, तर माझे जे टाके आहेत ना ते 9व्या दिवशी काढलेले आहेत. म्हणजे सी सेक्शन झालं, मी 5व्या दिवशी घरी आले आणि त्यानंतर मला टाके काढण्यासाठी बोलवलेलं होतं डॉक्टरांनी. तर त्यावेळेस माझे टाके काढले आणि त्यावेळेसच मी त्यांना विचारलेलं होतं की मी बेल्ट यूज करू शकते की सुती कापड असं यूज करू शकते. तर ते बोलले हो आता तू करू शकतेस, म्हणजे जास्त अव्वल टाईट करायचं अव्वल करायचं नाही, तर तू सेल असं करत करत मग थोडंसं अव्वल असं करत जा. म्हणजे तू जास्त पहिल्यांदा अव्वल करायला गेलीस तर तुला त्रास होणार आहे, त्यामुळे अव्वल करू नकोस. मी म्हणलं ठीक आहे. आणि ज्या दिवशी माझे टाके काढले ना तर त्यांनी सांगितलेलं त्यानंतर तू कधीही चालू करू शकते. मग माझ्या डोक्यात विचार आला की 2 दिवसानं चालू करूया, पण नंतर हा विचार आला की आपण 4 दिवसाने चालू करू. म्हणजे कसं टाके काढल्यानंतर थोडंसं जरा आपण रिलॅक्स झालेलो असतो, कारण की नाही टाके असल्यावरती जास्त आपल्याला हालचाल करता येत नाही, वागता येत नाही, उठता येत नाही. आणि टाके काढल्यानंतर 4 दिवसानंतर तुम्ही वापरलं ना तर तरी हे युजफुल ठरू शकतं. आणि ना सगळ्यात उत्तम हे 4 दिवसानंतर वापरण्यातच आहे, कारण की नाही जास्त आपल्याला त्रासही होत नाही. तर ठीक आहे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया असंच एका व्हिडिओला घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.